औद्योगिक प्रदूषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रेट याचिका. प्रेम गांगुर्डे यांची न्यायासाठी धाव. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर ढावाजवळील एका औद्योगिक प्रकल्पामुळे होत असलेल्या कथित पर्यावरणीय प्रदूषणाविरोधात प्रेम सुधाकर गांगुर्डे यांनी मुंबई उच्च न्यायालयात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 अंतर्गत रेट याचिका दाखल केली आहे. औद्योगिक प्रदूषणामुळे नागरिकांच्या अनुच्छेद 14 आणि 21 अंतर्गत असलेल्या समानतेच्या अधिकारासह स्वच्छ व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेनुसार संबंधित उद्योगातून रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरत असून त्यामुळे भूजल प्रदूषित होत आहे. कारखान्यातून सतत काळा धूर, दुर्गंधीयुक्त वायू उत्सर्जित होत असून औद्योगिक घनकचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच औद्योगिक वापरासाठी भूजलाचा कथित बेकायदेशीर उपसा होत असल्याने शेती, पशुधन, भूजल साठे आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही याचिकेत नमूद आहे. विशेष म्हणजे कारखान्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील ऐतिहासिक पिण्याच्या पाण्याची विहीर असून ती आजही ग्रामस्थांच्या वापरात आहे. प्रदूषणामुळे या ऐतिहासिक जलस्रोताला धोका निर्माण झाल्याचा दावा करत त्याच्या संरक्षणासाठी न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून कागदपत्रे देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित शासकीय प्राधिकरणांकडे वारंवार तक्रारी करूनही जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974, वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1981 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे रेट ऑफ मॅन्डमस परमादेश जारी करून संबंधित प्राधिकरणांना त्यांच्या वैधानिक कर्तव्यांचे पालन करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रदूषणावर तातडीने नियंत्रण, पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, ऐतिहासिक विहिरीचे संरक्षण आणि ग्रामस्थांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात याचिकाकर्ते प्रेम गांगुर्डे यांच्या वतीने ॲडव्होकेट नारायण रोकडे हे मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.